नमस्कार. मला मित्रांकडून ऑफिसमधल्या सहकाऱ्यांकडून सतत विचारणं होते की सध्या कोणते आय पी ओ येतो आहे. तर येत्या आठवड्यात 2 हेवीवेट आय पी ओ बाजारात येत आहेत. एक म्हणजे टाटा कॅपिटल आणि दुसरा LG इलेक्ट्रॉनिक्स इंडियाचा. टाटा कॅपिटल ही टाटा ग्रुपमधली नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनी आहे जी रिटेल लोन्स पुरवते, ज्यामध्ये पर्सनल लोन, होम, ऑटो, एज्युकेशन लोन आणि लोन अगेन्स्ट प्रॉपर्टीचा समावेश होतो. याबरोबरच कमर्शियल लोन्ससुद्धा ही कंपनी देते, ज्यामध्ये टर्म लोन्सचा समावेश आहे. शिवाय वेल्थ मॅनेजमेंट, पोर्टफोलिओ मॅनेजमेंट, इन्व्हेस्टमेंट ॲडवायझरी आणि इन्शुरन्ससुद्धा ही कंपनी विकते. इन्व्हेस्टमेंट बँकिंग, प्रायव्हेट इक्विटी, ॲडवायझरी, फंड रेझिंग हे देखील टाटा कॅपिटल करते. टाटा कॅपिटलच्या देशभरात 1100हून अधिक ठिकाणी 1500 शाखा आहेत. हा आय पी ओ 6 ते 8 ऑक्टोबर दरम्यान खुला होणार आहे. 9 तारखेला इन्व्हेस्टरच्या खात्यात हे शेअर्स जमा होतील आणि 13 ऑक्टोबरच्या दरम्यान हा शेअर बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि NSEवर लिस्ट होण्याची शक्यता आहे. आणि या माध्यमातून कंपनी 15,000 कोटींचा निधी उभा करणार आहे. कंपनीने यासाठी 310 ते 326 रुपये असा प्राईस बँड निश्चित केला आहे आणि किमान 26 शेअरसाठी इन्व्हेस्टर्सला अप्लाय करावं लागेल. यासाठी 14,996 रुपये लागणार आहे. आता हा आय पी ओ कसा आहे, तर माझ्या मते खूप चांगला रिस्पॉन्स या आय पी ओला मिळणार आहे. एक म्हणजे स्ट्रॉंग ब्रँड आहे, दुसरा म्हणजे टाटांची लिगसी, ट्रस्टेड नाव आहे आणि तिसरा मुद्दा म्हणजे डायव्हर्सिफाईड बिझनेस मॉडेल आहे. म्हणजेच रिटेल, कॉर्पोरेट, वेल्थ मॅनेजमेंट अशा वेगवेगळ्या क्षेत्रात कंपनी काम करते. या आठवड्यात एक दुसरा आय पी ओ येणार आहे. TV, फ्रीज, AC बनवणाऱ्या LG इलेक्ट्रॉनिक्स इंडियाचा आय पी ओ. हा आय पी ओ 7 ऑक्टोबरला ओपन होणार आहे आणि 9 ऑक्टोबरला 5 वाजेपर्यंत लोकांना यासाठी अप्लाय करता येणार आहे. 10 ऑक्टोबरपर्यंत लोकांच्या खात्यात हे शेअर्स जमा होतील आणि साधारणतः 14 ऑक्टोबरपर्यंत हा शेअर बाजारात लिस्ट होईल. आय पी ओसाठी कंपनीने 1080 ते 1140 रुपये हा प्राईस बँड निश्चित केला आहे. शेअर्स हे 13 शेअर्सच्या पटीतच घ्यावे लागणार आहे आणि त्या शेअर्सच्या पटीतच तुम्हाला अप्लाय करावं लागेल. यासाठी 14,820 रुपये तुम्हाला लागतील. सर्वात महत्त्वाचे म्हणजे लोक म्हणतात आम्हाला आय पी ओ लागतच नाही. तर आय पी ओ लागण्याचे चान्सेस कसे वाढवायचे याबद्दल एका सेपरेट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माहिती देणार आहे. शिवाय आय पी ओ नेमका कोणत्या चांगला आहे, कोणत्या आय पी ओला अप्लाय करावा, त्याची निवड कशी करायची याबद्दलसुद्धा लवकरच माहिती मी तुम्हाला देणार आहे. पर्यंत हा व्हिडिओ लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.